आम्हाला काही नाही भेटले बाबा, आम्हाला घर बांधून नाही दिलं, दार बांधून नाही दिलं, काही नाही दिलं. आम्ही आमच्याच कमाईवर बांधलो आहे. सगळ्यात पहिले तर गरिबी हटवा हा अभियान आहे सगळ्यात पहिले, आणि त्यानंतर रोजगार, कारण आम्ही बेरोजगार आहोत स्वतः. त्यामुळे मुलींसाठी पहिले रोजगार आणायला पाहिजे, आणि म्हणजे मुलींसाठीच नाही, ऑल जे पण आहेत देशातले नागरिक त्यांच्यासाठी रोजगार आणणे फार आवश्यक आहे. हाच एक मुद्दा मांडा तुम्ही आमच्या थ्रू तुमच्यापर्यंत हा मुद्दा गेला पाहिजे तिकडे. या लोकसभेत पूर्ण ओबीसी समाज आणि जनता यांना आपली जागा दाखवणार आणि बीजेपीचा सुपडा साफ होईल असं सर्वेक्षणात कळत येत आहे. 250 कोटीची अमृत पाणी पुरवठा योजना ते केंद्राकडून आली, त्याच्यात आजपर्यंत अनेक वार्डामध्ये पाणी मिळालेलं नाही. खुद आपण जिथे उभा आहोत त्या वार्डात सर्वांना पाणी मिळालं नाही. म्हाताऱ्या माणसांना कुठे जावं, काय आम्हाला कोणते ड्युटी आहे का? आमच्या पोराला ड्युटी आहेत, आम्हाला त्याचे पोरं आहे ते. विकास कोणाचा करायचा आहे? इंडस्ट्रीवाल्यांचा विकास करायचा आहे की सामान्य लोकांचा विकास करायचा आहे, हे सर्वात अगोदर समजायला पाहिजे. काँग्रेस शासनाने जर 2013 मध्ये लँड ऍक्विजिशन ऍक्ट जर नसता आणला तर ह्या शेतकऱ्यांचं काय झालं असतं, हा महत्वाचा प्रश्न आहे. मोदी सरकारला पराभूत करतील. त्या दिवशी मतदान येईल, त्या दिवशी इथली जनता त्यांना दाखवून देईल की कसं पक्ष फोडतात आणि काय करतात. सध्या आपण चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात आहोत. आपल्यासोबत चंद्रपुरातील काही सामान्य नागरिक आहेत, काही समाजसेवक आहेत आणि काही राजकीय नेते सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण आगामी लोकसभा निवडणुकीवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत सामान्य नागरिक आहे, आपण त्यांना विचारूया काय वाटतं तुम्हाला, पुढच्या निवडणुकीत कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही मतदान करणार आहात? पुढल्या निवडणुकीत फक्त मला रोजगार किती आलेला आहे, शिक्षणाची सुविधा काय झालेल्या आहेत, हेल्थवर काय केलेलं आहे, हेच एक चेक करायचं आहे आणि त्या मुद्द्यावरच वोटिंग करायचं. काय वाटतं तुम्हाला, हे 5 वर्षात सरकारने जे कामं केले आहेत त्याच्यातून तुम्ही संतुष्ट आहात का? अजिबात नाही, बिलकुल नाही. काय वाटतं काय झालं पाहिजे? म्हणजे रोजगार बिलकुलच नाही, पूर्ण संपुष्टात आलेला आहे. हेल्थच्या सुविधा अजिबात नाहीच्या बरोबर आहेत, बिलकुल. म्हणजे काहीच नाही. आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलची जी दशा पाहतोय, म्हणजे एक केविलवाणी परिस्थिती आहे आज. रोजगाराचा मुख्य प्रश्न आहे. रोजगाराचा मुख्य प्रश्न. तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा झाली पाहिजे येणाऱ्या निवडणुकीत? नक्की अमोल भाऊनी जे सांगितलं त्या गोष्टीवर मी समर्थ आहे. त्यांनी ज्या मुद्द्याला तुम्हाला बोललेले आहेत त्या बोलल्याबद्दल समर्थ आहे त्यांच्या. म्हणजे रोजगारचा प्रमुख मुद्दा असा तुम्हाला? मला पण ते रोजगाराच्या मुद्द्यावरच विकास सांगितलेला आहे त्या मुद्द्यावर मी ओके. विकास कार्य जे झाले असतील त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? विकास कार्य झालेले आहे की असं तर ठीक आहे, विकास झालेला आहे, पण आपल्याला ज्याप्रमाणे विकास पाहिजे होता त्याप्रमाणे झालेला नाही हा विकास. म्हणजे विकास जसा पाहिजे झालेला नाही आहे. काय वाटतं काय राहिलं असेल तुम्हाला, म्हणजे काय झालं पाहिजे होतं परत असं झालं पाहिजे. आता रोजगार मध्ये तर आता बघा तुम्ही 9 ते 10 वर्ष झाले अजूनपर्यंत कोणत्या याच्यामध्ये वॅकन्सी निघालेली नाही. त्याच्यामुळे जे रेग्युलर मुलं होते जिथे आपल्या एम्प्लॉयमेंट थ्रूनी जाणार आहे त्यांचे आता एक्सपायरी झालेलं आहे वय त्यांचं. आता ते काय करणार आहे? इतके शिकून ते शिकलेले आहेत, त्यांनी त्यांची मेहनत केलेली, अभ्यास केला आहे, त्याच्या आता वॅकन्सीज निघून नाही राहिली. या कारणाने ते म्हणजे आज एक्सपायरी झाले, त्यांचं वय निघून गेलेलं आहे. आता एवढे शिकून आहेत ते तर का करणार आहे समोर ते सांगा तुम्ही मला. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काँग्रेस पक्षातर्फे तुम्ही आहात आणि तुम्हाला काय वाटतं की येणारी जी निवडणूक आहे ती कशी असणार आहे? कारण संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसला एकच जागा निवडून आणली होती आणि फार महत्त्वपूर्ण जागा काँग्रेससाठी असायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? सर्वात अगोदर विकास काय आहे, विकासाची व्याख्या काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. याच्या अगोदर जो विकास झाला तो विकास नव्हता का? पण ह्या शासनाने जे धोरण इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणा, मायनिंग पॉलिसी म्हणा, चंद्रपूर, गडचिरोली किंवा विदर्भातून मॅक्झिमम जे जिल्हे आहेत हे इंडस्ट्री आणि मायनिंगसाठी नावाजलेले जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मायनिंगच्या नावाखाली यांनी ज्या तरीकेनं सुरू केलेलं आहे, इथे शेतकऱ्यांची यांनी अधोगती लावल्या, करोडो रुपयांचे प्रोजेक्ट येऊन राहिले आहे. पण इथल्या सामान्य माणसाला काहीच फायदा नाही. गावाच्या गाव लँड ॲक्विजिशनच्या नावाखाली गावाच्या गाव उठवून राहिले हे लोक. त्यांचं पुनर्वसन नाही, कुठेच काही नाही आहे ना. त्याच्यामुळे विकासाची डेफिनेशन काय आहे ही तर सर्वात अगोदर हे समजायची आवश्यकता की विकास कुणाचा होत आहे. आज अशा दुर्गम जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर, गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये अदानी, अंबानी, लॉयड सारखे प्रोजेक्ट येऊन इथल्या लोकांना काय मिळतं त्यांना तुम्ही विचार तर करा. आज मला एक सांगा, आपण चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याबद्दल, आपण चंद्रपूर जिल्ह्याबद्दल नंतर बोलू. सर्वात महत्त्वाचा मी सांगतो तुम्हाला, आता एक रिसेंट एक्झाम्पल सांगतो. एक लॉयडचा प्लॅन सुरू झाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये, कोणसरीमध्ये. तिथल्या शेतकऱ्यांना तिथं लॉयडची जमीन घेतल्या, स्टार्टिंगमध्ये 4 लाख 5 लाख रुपये करली. नंतर त्यांनी काय केलं की
जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथल्या लोकांच्या जमिनीच्या किमती वाढून राहिल्या 50 लाख 60 लाख रुपये, त्यांनी शासनाने MIDCला अधिग्रहित करून त्यांना 10 लाख 5 लाख 10 लाख रुपये एकर देऊन राहिले. म्हणजे विकास कोणाचा करायचा आहे? इंडस्ट्रीवाल्यांचा विकास करायचा आहे की सामान्य लोकांचा विकास करायचा आहे? हे सर्वात अगोदर समजायला पाहिजे. काँग्रेस शासनाने जर 2013 मध्ये लँड ॲक्विजिशन ऍक्ट जर नसता आणला तर ह्या शेतकऱ्यांचं काय झालं असतं, हा महत्वाचा प्रश्न आहे. आज विदर्भातल्या मराठी माणसाच्या सर्व लोकांच्या जमिनी चालल्या, लोक लँडलेस होऊन राहिले. हे या लोकांनी काय करावं? म्हणून सर्वात महत्वाचं विकासाची काय डेफिनेशन आहे या शासनाने पहिले सांगायला पाहिजे. विकास कोणाचा करायचा आहे? औद्योगिक इंडस्ट्रीवाल्यांचा करायचा आहे की सामान्य लोकांचा करायचा आहे? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सामान्य लोकांचा विकास झालेला नाही आहे? बिलकुल नाही झाला सामान्य लोकांचा. तुम्हाला काय वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये सर्वात जास्ती त्रास कशाचा वाटला तुम्हाला? बघा, आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहीत असेल, महाराष्ट्र पोल्युशन बोर्डने एक त्यांची आकडेवारी जाहीर केली. त्याच्यात फक्त 29 दिवस जे आहेत, त्या 29 दिवस फक्त तुम्ही श्वास घेऊ शकता. म्हणजे तुमच्या शरीरासाठी जे हवा जी आहे शुद्ध असं त्यांचा MPCBचा रिपोर्ट आहे. मला सांगा, कोण याच्याबद्दल आवाज उठवत आहे? पोल्युशन बद्दल आपण काय करता जिल्ह्यामध्ये? कुठलीच काही उपाययोजना नाही. त्याच्यामुळे विकास जरी दाखवायसाठी होत असला तरी सामान्य लोकांचा शहरापासून कुठलाच विकास होत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या निवडणुकीत कुठले मुद्दे लोक जे आहे ते त्याच्यावरती मतदान करतील? हे सरकार जे आहे ते फक्त इव्हेंट बाद सरकार आहे. हे इव्हेंट करतात, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतात. विकास कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. बेरोजगारी वाढलेली आहे. त्यामुळे हे 2 मुद्दे आहे, यावरती लोक मतदान करतील आणि मोदी सरकारला पराभूत करतील. महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे, जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते पक्ष फोडाफोडी फक्त म्हणजे त्यांना पक्ष फोडणे, पैसे वाटणे हेच चालू आहे फक्त. या घटनेला इथली जनता फक्त पाहून राहिली आणि ज्या दिवशी मतदान येईल त्या दिवशी इथली जनता त्यांना दाखवून देईल की कसं पक्ष फोडतात आणि काय करतात. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एक चंद्रपूरकर आहात, सामान्य नागरिक म्हणता येईल आपल्याला. तर येणारं निवडणूक कशी असणार आहे? तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही मतदान करणार आहात? इथे कंपन्या येत आहे, माइन्स ओपन होत आहे, कोल्ड सिटी आहे, आयर्न ओरच्या फॅक्टऱ्या आहे, आयर्न ओरच्या माइन्स आहे. भरपूर प्रमाणात विकास होत आहे, पण विकासात स्थानिक लोकांना प्राधान्य काहीच नाही आहे. स्थानिक लोकांचा फक्त वापर होत आहे, त्यांच्या जमिनी घेतल्या जात आहे. इथं पाणी प्रदूषण होत आहे, इथे हवा प्रदूषण होत आहे. स्थानिकांना रोजगार मिळणे याच्यावरच ही निवडणूक लढल्या जाईल. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करता आणि चंद्रपुरात जी स्थिती आहे सध्या, त्याला बघून तुम्हाला काय वाटतं? कसं असेल चंद्रपूरचं जो निवडणूक होणार आहे ती कशी असणार आहे? मी चंद्रपूर महानगरपालिकेचा 5 वर्ष सदस्यही होतो आणि त्यामुळे मला काही स्थानिक आणि काही विदर्भाच्या पातळीवरचे आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, या लोकसभा क्षेत्रामध्ये चंद्रपूर आणि 4 विधानसभा जिल्ह्यातल्या आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या 2 विधानसभा क्षेत्र आहेत. एकतर भाजप मागच्या अनेक वर्षापासून वेगळ्या विदर्भाचं आश्वासन देत होती. 2 टर्म झाले डबल इंजिनचं सरकार दिल्लीमध्येही आहे आणि मुंबईमध्ये आहे. सहजपणे ते वेगळा विदर्भ देऊ शकले असते, पण त्यांनी दिला नाही. वेगळा विदर्भ तर दिलाच नाही, पण विदर्भात इरिगेशनचे प्रोजेक्ट असतील, इंडस्ट्रीज असतील, रोजगार असेल, या बाबतीत कोणतंच काम केलेलं नाही. शून्य काम झालेलं आहे. हा झाला विदर्भाच्या पातळीवरचा प्रश्न. त्यानंतर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये अनेक प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्ताच्या जमिनी गेल्या. आजही 2 महिन्यापासून एका ठिकाणी एक महिला आमरण उपोषण करत आहे. अनेक सिमेंट कंपनीमध्ये जमिनी गेलेले प्रकल्पग्रस्त लढा देत आहे. त्यांचा रोजगार मिळत नाही. आदिवासींना वन हक्काचा कायदा एवढा चांगला आहे, 2006 मध्ये तयार झालेला, 2008 मध्ये अधिनियम तयार झाले. शेजारच्या तेलंगणा राज्यामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात वन हक्काचे दावे वाटप केले जात आहे. पण आमच्या चंद्रपूर लोकसभा म्हणा, यवतमाळ लोकसभा क्षेत्रामध्ये म्हणा, यवतमाळमध्ये म्हणा, या ठिकाणी वन हक्काचे दावे साधे वाटप केले जात नाही. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामगार आहेत. त्या कामगारांच्या हक्काचं सर्रासपणे हनन होऊन राहिलेलं आहे. एवढंच नव्हे, साधी रेल्वे सुद्धा आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातून पुण्याला आणि मुंबईला जायला थेट चांगली रेल्वे सुद्धा जर आम्ही 25-30 वर्षामध्ये आणू शकलो नाही. आणि सगळ्यात शेवटी मला हे सांगायचं वाटेल की मानव विकास निर्देशांकामध्ये चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती अतिशय खराब आहे. याचं श्रेय आमच्या या ठिकाणी आजपर्यंत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जाते आणि म्हणून त्यांची जागा दाखवल्याशिवाय तिथले मतदार आता राहणार नाही, हे लोकांनी ठरवलेलं आहे. आता लोकसभेला 3 नेते मिळून निवडणूक लढवणार आहेत. दोन्हीकडे 3-3 पक्ष आहेत. कोण भारी पडेल काय वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडी हे भारी पडेल, कारण की नाही का या
BJP आणि शिंदे सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फक्त एका समाजकारण करण्यापेक्षा एक धार्मिक प्रवृत्तीची जी लाट आणण्याचा प्रयत्न करीत आहे, हे सर्वसामान्य जनतेला पटत नाही आहे. तरीसुद्धा ही धार्मिक प्रवृत्ती लोकांमध्ये भरवून एक राजकारण करण्याचा प्रयत्न BJP आणि शिंदे सेना करीत आहे. याला लोक त्रस्त झालेले आहेत. या लोकसभेमध्ये महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे सेना या महाविकास आघाडीचा विजय होईल आणि ही जनताने निर्णय घेतलेला आहे. तुम्ही एक पत्रकार आहात, तुम्हाला काय वाटतं की जे सरकार आहे त्यांनी 5 वर्षात समाधानकारक काम केलं किंवा काय राहिलं आहे? पत्रकाराच्या कॅपॅसिटीमध्ये आम्ही नेहमी सर्वेक्षण करत राहतो. प्रचंड असंतोष लोकांमध्ये आहे आणि आता आपल्याकडली जनता एज्युकेटेड झालेली आहे. त्यांना कळत आहे की कशा प्रकारे संविधानाला मोडून सत्ता बसवण्यात येत आहे, कशा प्रकारे हिटलरशाही सुरू आहे आणि पूर्ण ॲक्टिंगचं काम सुरू आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मनोज जरांगे मराठ्याच्या आरक्षणाचा डिमांड करत होते इतक्या दिवसापासून, तोपर्यंत जाग नाही उघडली यांची. आता ते मुंबईला जायला निघाले तर याने आनंद फानंद सर्व शिक्षकांना कामावर लावलं. शिक्षक आता 10वी 12वी परीक्षा येतात, ते अभ्यासक्रम करणार की सर्वेक्षण करणार, असे यांचे उलटपलट निर्णय आहे. फक्त आणि फक्त पैशाच्या जोरावर आणि भ्रष्टाचाराच्या जोरावर ही टिकून आहे सत्ता. आणि महाराष्ट्रात त्यांनी ते जे सत्तारण केलं आहे तेही पैशाच्या बरोबरच केलं आहे. म्हणून या लोकसभेत पूर्ण OBC समाज आणि जनता यांना आपली जागा दाखवणार आणि BJPचा सुपडा साफ होईल असं सर्वेक्षणात कळत येत आहे. रोजगाराचा प्रश्न आहे, वेगळ्या विदर्भाचा प्रश्न आहे, अनेक मुद्दे या ठिकाणी इथे मांडण्यात आलेले आहे. काय सांगाल परत तुम्ही? नाही, चंद्रपूरच्या स्थानिक पातळीवर शहराचा एक मोठा असंतोष एका विषयाच्या बाबतीत आहे. या ठिकाणी 100 कोटी रुपये खर्च करून गटर योजना तयार झाली होती, ती खड्ड्यात गेली. ती कुठे गेली माहितीच नाही. 100 कोटीचे देयके कंत्राटदाराला मिळाले. 250 कोटीची अमृत पाणी पुरवठा योजना ते केंद्राकडून आली. त्याच्यात आजपर्यंत अनेक वार्डामध्ये पाणी मिळालेलं नाही. खुद आपण जिथे उभा आहोत त्याही वार्डात सर्वांना पाणी मिळालं नाही. आणि ती अपूर्ण असताना, कंत्राटदाराची बिलं पास केलेली असताना पुन्हा नव्यानं 300 कोटीची एक अमृत योजना केंद्र सरकारकडून निधी आणत आहे. निधी आणायचा आणि गडप करायचा, आपले घर, आपले बंगले बांधायचे. चंद्रपूर मधलं पाण्यासाठी इथला नागरिक त्रासलेला आहे. खड्ड्यामुळं, प्रदूषणामुळं वैतागलेला आहे. याचाही या निवडणुकीमध्ये लोकसभेचा फटका बसल्याशिवाय राहणार. आपल्यासोबत परत काही चंद्रपूरकर आहेत, त्यांनाही आपण विचारूया. आता निवडणुका येणार आहेत. 5 वर्षात सरकारने काय चांगले कामे केली आहे त्याला घेऊन तुम्ही संतुष्ट आहात का, किंवा काही कामं राहिली आहेत का जे असं वाटतं की तुम्हाला ही झाली पाहिजे होती? सरकारने खूप छान काम केली आहे आणि देशातला जे सर्वधर्म समभाव आपल्या देशात, आता तुम्ही बघितलं आहे आपला अयोध्यामध्ये जे राम जन्मभूमीचे आपलं मंदिर तयार झाली आहे, त्याच्यात सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रित होऊन त्याचा स्वागत केला आहे. आणि आपला देशातला पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी जे परदेशासाठी आपला सोबत जे कूटनीतीचा जे प्लॅन सक्सेस केला आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप त्यांच्या आभारी आहोत. आणि देशात जे खूप प्रगती केला आहे, रस्ते, नॅशनल हायवे सर्व खूप छान केला आहे. आणि आपला याच्यानंतरच्या जे 2-3 कामं राहिला आहे, आम्हाला नक्की कन्फर्म आहे की याच्याही पूर्ण काम करणार आहे. पुढे जेव्हा पूर्ण आपला भाजपाचे सरकार येणार आहे, आम्हाला श्युरिटी आहे की पूर्ण मोदी साहेब हेच करणार आहे. ठीक आहे, मोदींनी चांगलं काम केलं हे सांगून राहिले. या ठिकाणी आपल्यासोबत परत काही लोक आहेत, आपण त्यांनाही विचारूया. भाऊ, काय सांगाल? लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत, कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही यांना या विषयावर काही बोलायचं नाही आहे असेही लोक आम्हाला या ठिकाणी मिळत आहे की ज्यांना राजकारणात रस नाही आहे आणि ते आपल्या कामात व्यस्त आहेत. परत काही लोक आहेत, आपण त्यांनाही विचारूया. काय आजी, काय सांगाल? काय करता तुम्ही, काय काम करता? आम्ही हे बोर इतकं काही नाही आम्हाला. रोजी का करावं? रोजीरोटी नाही आहे? नाही आहे, रिकामा हवा. खासदार कोण आहे तुमचे? खासदार कोण आहे आमचे? चंद्रपुरामध्ये कोण आहे खासदार? खासदार कोण आहे तुमचे माहिती आहे का? हा, मोदी सरकार. मोदी सरकार आहे. खासदार कोण आहे चंद्रपूरचे? खासदार मला खासदार माहित नाही. खासदार कोण आहे?
खासदार बाळूभाऊ धानोरकर होते, ते त्यांचं अकाली निधन झालं. आता तुम्ही या ठिकाणी बोरं विकता किंवा जे काही तुम्ही काम करता, तुम्हाला काय अडचण येते? आम्हाला उठून द्या म्हणते, जागेवरून बसू नका म्हणते. आम्ही आता म्हाताऱ्या माणसांना कुठं जाऊ? काय आम्हाला कोणतं ड्युटी आहे का? आमच्या पोराला ड्युटी आहेत, आम्हाला पोचतात. त्याचे पोरं आहे तेच पोचतो, आम्हाला तर नाही पोचत. आम्हाला याच्याकडून हे नाही आहे, अनुदानचे पैसा नाही भेटत आहे आम्हाला, आमचे कागदपत्र नाही झाले. मोदी सरकारने चांगले कामं केले का? चांगले तर दिसत आहे, चांगले तर दिसत आहे, पण आता आमच्या गरीबावर लक्ष ठेवत आहे का सांगा? काय आम्हाला कुठं रोजीरोटी तरी मिळली पाहिजे. घरकुल वगैरे मिळालं का तुम्हाला? नाही नाही मिळालं. म्हणजे तुम्ही फॉर्म भरला होता घरकुलसाठी? भरला होता, पण आम्ही स्वतःच बांधले आपल्या पैशाने. आता आम्हाला कोणतेही पैसा आदला भेटत नाही, काही नाही भेटत. ठीक आहे, खासदार कोण आहे यांना माहिती नाही, तरी पण मोदी सरकार चांगलं काम करत आहे असं यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत परत काही चंद्रपूरकर आहेत, काही महिला आहेत, या महिलांना आपण विचारूया. ताई काय सांगाल तुम्ही? आता लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत, काही सांगाल तुम्ही? काय मत आहे, कसे कुठल्या मुद्द्यावर वोट देणार आहे तुम्ही? नाही, काय मत आहे तुमचं? कुठल्या मुद्द्यावर वोट देणार? वोट देता ना तुम्ही? मतदान करता की नाही? हो करते. करता ना? मग काय कुठल्या मुद्द्यावर देणार आहेत? काय वाटतं, मोदी सरकार चांगलं काम करत आहे का? हो छान करत आहे. सांगा ना जरा काय. नाही बोलता येत आम्हाला. यांना बोलता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, पण मोदी सरकार जे आहे ते चांगलं काम करते असं त्यांचं म्हणणं आहे. आता एक दादा सुद्धा आपल्यासोबत आहे. काय सांगाल भाऊ? लोकसभेच्या निवडणुका येणार आहे, कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही मतदान करणार आहात? सर, एक तर आता जे लेटेस्टवाला जे अयोध्येचं काम त्यांनी चांगल्या प्रकारे केलं आहे. मंदिर जे खूप वर्षानंतर आज ते कार्यरत केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच त्यांनी काही डिजिटलायझेशन केलं आहे, त्यांच्यामुळे सुद्धा. हां, बरं, ठीक आहे. मोदी सरकारने चांगलं काम केलं हे सुद्धा ते सांगून राहिले आहे. आणि अयोध्यामध्ये राम मंदिर जे बांधण्यात आलं आहे हे फार चांगलं काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण परत इथे विचारूया, काही लोक आहे आपल्यासोबत इथे, त्यांनाही आपण विचारूया की काय लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कुठल्या मुद्द्यांवर ते वोट करणार आहे. ताई काय सांगाल तुम्ही? आता लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत, बरोबर, आणि कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही मतदान करणार आहात? मतदान मुद्दे तर भरपूर आहेत. सगळ्यात पहिले तर गरिबी हटवा हा अभियान आहे सगळ्यात पहिले, आणि त्यानंतर रोजगार, कारण आम्ही बेरोजगार आहोत स्वतः, त्यामुळे मुलींसाठी पहिले रोजगार आणायला पाहिजे. आणि म्हणजे मुलींसाठीच नाही, ऑल जे पण आहेत देशातले नागरिक त्यांच्यासाठी रोजगार आणणे फार आवश्यक आहे. हाच एक मुद्दा मांडा तुम्ही आमच्या थ्रू तुमच्यापर्यंत हा मुद्दा गेला पाहिजे, तिकडे तिथपर्यंत. सरकारने जे 5 वर्षात कामं केली त्याला घेऊन तुम्ही संतुष्ट आहात का? हो संतुष्ट आहेत, पण त्यांनी आपल्या थ्रू कामगार म्हणजे रोजगार केलेले आहेत, म्हणजे जे कार्य, पण बेरोजगारी हटलेली नाही अजून. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा मुद्दा हा बेरोजगारी हटवणे आहे. काय नाव आहे तुमचं आणि काय तुम्ही शिक्षण काय तुमचं? माझं आहे रंजना रामभाऊजी चाचरकर, राहते मी नागपूर जिल्ह्यातली आहे, आणि माझं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, आणि माझं पॉलिटिकल सायन्स झालेलं आहे, MA पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मला रोजगार नाही आहे? नाही, सध्या तर मी खालीच आहे, त्यामुळे म्हणजे मी बेरोजगार आहे. माझ्यासारखे भरपूर आहेत, म्हणून माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात पहिले गरिबी म्हणजे रोजगार आणा. तुम्ही जो खर्च इतर करता तो थोडासा रोजगारावर खर्च करा, म्हणजे तुम्हाला तुमची जे आहे संस्कृती समोर जाईल, एवढंच म्हणणं आहे माझं. रोजगाराचा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे या ठिकाणी या ताईंनी उपस्थित केलेला आहे. अनेक लोकांचं म्हणणं आहे रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे. काय जागा, काय नाव है तुम्हारा? हरीश कुमार सिंह जी। हाँ, मैं हिंगनघाट से। आप हिंगनघाट से है? तो हिंगनघाट से देश में तो रहते हैं ना आप? हाँ। तो क्या लगता है आपको, अब लोकसभा के चुनाव आ रहे हैं, मोदी सरकार ने कैसा काम किया? मोदी सरकार ने अच्छा काम किया है और मोदी सरकार चुन के आएंगे। हमारे हिंगनघाट में शमीर बाबू कुनावार है, आमदार खासदार है रामदास तड़स, जिला वर्धा। वर्धा से? हाँ। आप वर्धा से क्या काम करते हैं? मेरा पापड़ बड़ी का काम है। अच्छा, पापड़ बड़ी बेचता मैं। क्या तकलीफ है इस सरकार में? कोई तकलीफ है आपको लगी? कोई तकलीफ नहीं हमको, सब सुविधा है। अब बैंक का लोन भी मिला हमको अभी। अच्छा, 10,000 लोन पहले दिया उन्होंने अभी, उसके बाद फिर वो 20,000 लोन देंगे, बगैर फक्त आधार कार्ड बोला के लोन दिया। एक ही दिन में लोन पास हो गया हमारा। अच्छा, एक ही लोन पास हुआ। हिंगनघाट में रहता मैं, डेली अपडाउन करता चंद्रपुर हिंगनघाट। फक्त रेलवे की समस्या छूटने को ना है। अच्छा, रेलवे का समस्या है आपको? मुंबई के लिए सीधी ट्रेन नहीं है? नहीं, मुंबई के पुणे के लिए भी ट्रेन नहीं है। पूना के लिए भी ट्रेन नहीं है? बहुत तकलीफ होती है, यहाँ से वर्धा जाना पड़ता है और वर्धा से जाके बैठना पड़ता है अपने को।
हाही एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. चंद्रपूरहून मुंबईकरता एकही ट्रेन नाही आहे. हप्त्यातून फक्त एकदा ट्रेन आहे, ती चालते आहे. त्याच्यामुळे इथून जे मुंबईला जाणारे प्रवासी आहेत त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आपल्यासोबत इथील दुकानदार सुद्धा आहेत. आपण या दुकानदारासोबत चर्चा करू. काय सांगाल दादा, कसं सुरू आहे काम? छान चालू आहे. काम सुरू आहे. आता लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत. कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहात? कुठल्या मुद्द्यावर आता मतदार म्हटलं तर आता लोकांमध्ये आता जे काहीतरी कमतरता वगैरे आहे, म्हणजे जसं आता काही सोयी वगैरे नाही आहे. काय कुठल्या? जसे आता कुठे प्रवासी याच्यामध्ये एस टीमध्ये आता लेडीजला नाही का आता फार अर्ध तिकीट दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये एस टी बसचे जे आहे ते बसेस बहुत अपूर्व आहे, कमी आहे. आम्ही आता 1-2 वेळा नागपूरला जाण्यासाठी निघालो होतो, तर बसचे धक्के खासाठी पुष्कळ गती राहते. हाफ तिकीट जे दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला बहुत म्हणजे जेंट्ससाठी बहुत धक्कादायक आहे. अच्छा, म्हणजे महिलांसाठी अर्धी तिकीट केल्यामुळे एस टीमध्ये जेंट्सला मोठा प्रॉब्लेम होऊन राहिला आहे. त्यांना महिलांची गर्दी जास्त असते. आता मोदी सरकारने जे 5 वर्षाचे काम केलं आहे त्याला घेऊन संतुष्ट आहात का तुम्ही? हो, संतुष्ट आहे. त्यांनी छान काम केलेले आहे. मला त्यांचं काम आवडलं आहे. छान आहे. त्याच्या दावद्याचं वगैरे केलं आहे, त्यांनी छान काम केलं आहे. आणि त्यांनी पुष्कळची गरीब लोकांची सहायता बी केलेली आहे. कारण की जे ज्यांना लोकांना घर वगैरे नव्हतं त्यांना घरं वगैरे बांधून दिलेले आहे. त्यांनी नळ योजना बी त्यांनी त्यांच्यातर्फे चालू केलेली आहे. बिलकुल चांगलं काम केलं आहे मोदी सरकारने. अयोध्येमध्ये मंदिर बांधलं, तेही सुद्धा चांगलं काम आहे असं म्हणणं आहे या ठिकाणी. काय आजी, काय नाव आहे तुमचं? माझं नाव लक्ष्मीबाई बबन मोहाड. लक्ष्मीबाई, तुमचे खासदार कोण आहे चंद्रपूरचे माहित आहे का? आमचे माकुडे आहे. माकुडे? हा. कोण माकुडे आहे खासदार? खासदार छोटी बाजार. अच्छा, मतदान करता का तुम्ही? हा, आम्ही तर दरवर्षीच मत करतो 5 वर्षाच्या बाद. अच्छा, हा. 5 वर्षाचे 5 मतदान करता? हा. अच्छा. आणि खासदार कोण आहे तुम्हाला माहिती नाही? नाही. खासदार कोण आहे माहिती नाही का? खासदार आता नरेश फुगले. अच्छा. पुन्हा? मुनगंटीवार. पुन्हा? जोगेवार. पुन्हा? अजून एक आहे. पुन्हा कोण आहे? पुन्हा एक नाव घ्या असे. आम्हाला अनपढ लोकांना काय विचारता तुम्ही? सांगा. हंसराज आहे. हंसराज अहिर. हा. अच्छा, तुम्ही सगळ्यांची नावं घेतली पण जो खासदार आहे त्यांचंच नाव नाही घेतलं तुम्ही. तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही घेतो नाव. अच्छा, चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर होते पण त्यांचं अकाली निधन झालं आहे. ठीक आहे. हा, करजपूरला गेले. हा. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या खासदारांनी चांगलं काम केलं का या ठिकाणी? आता आम्हाला कोण काय दिलं नाही, फुटपाथीवर बसून हवं. आम्हाला 2 रुपये देत नाही. मेहनत करा ना खा म्हणते, आणि आम्हाला खेदून देते इथून शानी अतिकर्मवाले आले. मग आम्ही काय करावं बाबाजी? मत देऊन का म्हणते आम्ही तुमच्या निवडून नाही आलो म्हणते. अच्छा, असे म्हणते. तुम्ही मतदान करता नेहमी? हा, नेहमी दरवर्षीच. तरी सुद्धा तुम्हाला मदत मिळत नाही? नाही, आम्हाला काय नाही भेटली बाबा. आम्हाला घर बांधून नाही दिलं, दार बांधून नाही दिलं, काय नाही दिलं. आम्ही आमच्याच कमाईवर बांधलं आहे. तुम्ही कधी समस्या घेऊन तुमच्या आमदाराकडे खासदाराकडे गेले होते का? गेले होते. आमच्या चिठ्ठ्या आम्हाला वापस आणून दिल्या. कुठल्या समस्या घेऊन गेले होते? त्याचं नाव काय बा? त्या आपल्या घराकडे काय आहे त्याचं नाव? हा, अशोक नागापुरे. त्याच्याकडे गेलो तर आमच्याच्या आम्ही तुमच्याच्या निवडून नाही आलो असं म्हणजे. निवडून आलो म्हणजे आम्ही पैसे नाही घेतले कोणाचे, काही नाही घेतले. तुम्ही काय समस्या घेऊन त्यांच्याकडे गेले होता? आम्हाला म्हणलं घर बांधाले आम्हाला हे द्या बा म्हणलं. आमच्याकडून घर बांधणं होत नाही. आम्ही गरीब माणसं आहो, कसं घर बांधावं म्हणलं. तर आम्हाला तुम्ही घरदार बांधायची तरी मदत द्या म्हणलं. आम्ही यादानं पैसे काढले ना घर बांधलं. झालं बा, काहीच नाही. हा, 2 रुपये पाहिली, 2 रुपये पाहिली. हा हा हा, 2 रुपये पाहिली. 2 रुपये पाहिले पोरं विकता? हो, त्याच्यावर जेवतो आम्ही. अच्छा, किती होते दिवसभरातून असं? आता दिवसभराचे कोणते खपले तर खप, नाही तर नको खप. बघा ते आले तुमच्याकडे बोरं घ्यायला. बघितलं तुम्ही. आता यांच्या समस्या यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहे. हे मतदान तर करतात पण त्यांना कुठलीही मदत मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत परत एक ताई आहेत, त्यांना विचारूया. मराठी बोलेंगे आप? नहीं, मुझे मराठी नहीं आती। चलो बताइए, आप लोकसभा के अभी चुनाव होने वाले हैं, किन मुद्दों को लेकर आप वोटिंग करेंगे?
एक्चुअली देखा जाए तो हम लोगों ने वोटिंग करना ही नहीं चाहिए, क्योंकि हम लोगों को कोई सेटिस्फेक्शन नहीं मिल रहा है। जो आज हमारे घर के सामने ग्राउंड है, देखिए उसकी हालत क्या हो रही है, कोई कटाई नहीं, सफाई नहीं, कुछ भी नहीं। गरीब आदमी तो ऐसे भी मारा ही जा रहा है हर चीज में, है ना। क्या लगता है आपको, मोदी सरकार ने 5 साल में जो काम किया उससे संतुष्ट है? नहीं, हम संतुष्ट नहीं है, हम लोग मोदी के खिलाफ ही है। अच्छा, क्या नाम है आपका? मेरा नाम पायल सिंह है। अच्छा, क्या करते हैं आप? मैं एक हाउसवाइफ हूँ और साथ साथ बुटीक भी चलाती हूँ, वो घर में ही चलता है, इसलिए हाउसवाइफ बोला मैंने। तो ये बताइए कि अभी आने वाले चुनाव में किन मुद्दों पर चर्चा होनी चाहिए? कुछ मुद्दे होंगे, जैसे आपने बोला कि मोदी सरकार ने काम नहीं किया, क्या काम होने चाहिए? एक्चुअली देखा जाए तो काम तो कर रहे हैं, काम इतना नहीं कर रहे हैं, पर कैसा है ना, वो लोग हिंदुज्म और मुस्लिज्म में बस लड़ाई करवा रहे हैं। अच्छा। और कुछ नहीं। मुझे ऐसा लगता है कि यहाँ पे काम छोड़ के सिर्फ देश में हम हिंदुस्तानी है, ठीक है, हिंदुस्तान में हम रह रहे हैं, तो वो मुद्दा छोड़ के यहाँ पे सिर्फ हिंदुज्म और मुस्लिम और हिंदू का ये बस यही कट्टरपंथी दिखाई दे रही है और कुछ नहीं दिखाई दे रहा है। राम मंदिर बना, उसको लेकर क्या कहेंगे आप? वो काम अच्छा है, वो उनका लुकआउट है, पर किसी के उसको ठेस पहुंचा के नहीं करना चाहिए, है ना। क्या लगता है किसको ठेस पहुंची होंगी आपको लगता है? वहाँ के पंडित को ठेस पहुंची है, उससे बड़ा मुद्दा और क्या होगा। अच्छा, मतलब पंडितों को भी ठेस पहुंची है राम मंदिर बनने से, लेकिन पंडित गया तो नहीं बोलते ना उसके इनॉग्रेशन में। मुझे वो आपसी कुछ उनका हाँ, विवाद होगा, पता नहीं है, वो उनका लुकआउट है, मुझे आयडिया नहीं है उस बारे में। ठीक आहे, थँक्यू। कधी तुम्ही खासदारांना आमदारांना भेटले का तुमची समस्या घेऊन? आता आपल्याला कोण विचारते जी? कोणी विचारत नाही, निवडून आले का गरम होते, आपण थंड राहते, तर कोण कोणाला विचारते सांगा बरं? विचारते का कोणी कोणाला? आपल्या सगळ्या ह्या टोपलेवाल्याला कोण विचारते? तुम्हाला कधी काही अडचण आली असेल तर तुम्ही तुमची समस्या घेऊन कधी गेले का? कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाला पुसत नाही, गेला तरी बाई म्हणते होय तिकडे म्हणते। अच्छा, का करते जाऊन ते आपले तांदूळ कमवते, किलोभर खायचं राहतं। काय नाव आहे तुमचं? सिंधुबाई नान्ने। काम काय करता? काम मिस्त्री काम करतो। काय नाव आहे तुमचं? संभाजी निमसटकर। अच्छा, आता लोकसभा निवडणुका येणार आहेत, हा, तुम्ही कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार आहात? मी काँग्रेसचा। काँग्रेसला मतदान, मुद्दा काय असणार आहे? काँग्रेस कुठल्या मुद्द्यावर तुम्ही काय काँग्रेसला का बरं करता तुम्ही? पहिल्यापासूनच आमचा आहे। अच्छा, म्हणजे आधीपासून तुम्ही काँग्रेसचं मतदान करता? काँग्रेस। अच्छा, कोण आहे खासदार, कोण आहे तुमचे खासदार? आता कोण येते का? नाही, आता होते कोण तुमचे खासदार? आता हे आमचे तिकडं देवतळे साहेब होते, हे नाही का आपले काय म्हणते भद्रावतीवाले धानोरकर होते। हा, बरं, त्यांनी चांगले कामं केली होती का? हा, कामं चांगलेच केले होते, आपले कामं केले, लोकांचे नसून केले। आता हे पार्टीवाले मोदी काही आठवण देते, पर काही कुणब्याले काही असंच मरते, ते काही कुणब्याची कामं नाही करते, तर आपले लखपतीची कामं करते ते, असं आहे। ताई काय सांगाल? ताई, लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहात? विकासाच्या। अच्छा, म्हणजे काय काय झालं पाहिजे? आता जे शेतीवाले आहे त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, गोरगरिबांना त्यांचं जे आता पीक विमा वगैरे मिळाले पाहिजे, या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही वोटिंग करणार। आणि आता मोदी सरकार जे 5 वर्षात जे काम केलं आहे त्याला घेऊन तुम्ही संतुष्ट आहात का? आता ते संतुष्ट आहे नाही आहे माझ्या काही एकटीच्या म्हणण्यावरून नाही ठरवता येणार मला। तुमचं मत काय? आता मला वाटते जे आता शेतकऱ्याला पिकायला भाव मिळाला पाहिजे, यावर्षी भाव वगैरे मिळाला नाहीये, तर शेतकरी नाराज आहेत। आता शेतीवाल्यांना वाटतेच ना प्रत्येकाला। तुम्ही काय करता? हो, गृहिणी साहेब। लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहात? मुद्दा तर प्रगतीचाच राहील, भारताची प्रगती झाली पाहिजे आणि जे कॉमन जनता आहे आपली त्यांचा पण सगळ्यांचा फायदा झालाच पाहिजे, त्या हिशोबाने। मोदी सरकारने जे 5 वर्षात जे कामं केली आहेत त्याला घेऊन तुम्ही संतुष्ट आहात का? हो, बिलकुल संतुष्ट आहे। मी तर म्हणतो समोरही मोदी सरकारच राहिली पाहिजे, हे आमची सगळ्यांची इच्छा आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आज चंद्रपुरातील गोल बाजार येथे चंद्रपूरकरांसोबत चर्चा साधली आणि या ठिकाणी चंद्रपूरकरांनी सांगितलं की मोदी सरकारने जे कामं केली आहेत ते चांगली आहेत, मात्र अनेक लोकांचे वेगवेगळे मतं होते। काही लोकांना रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला,
काही लोकांनी वेगळ्या विदर्भाचा प्रश्न उपस्थित केला, तर काही लोकांनी जुनी पेन्शनचा प्रश्न उपस्थित केला आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा जे नागरिक आहेत ते काही प्रमाणात संतुष्ट आहे आणि काही प्रमाणात त्यांना असं वाटतं की परत मोदी सरकारने काही केलेलं पाहिजे. आणि या ठिकाणी आम्हाला असंही आढळलं की बरेच लोकांना चंद्रपूरचे खासदार कोण आहे हे सुद्धा माहीत नाही. अशातच या ठिकाणी आता चंद्रपूरची जनता येणाऱ्या निवडणुकीत कोणाला कौल देतो हे नंतरच बघायला मिळणार आहे. विकास राजूरकर, चंद्रपूर, मुंबई तक.